तुमच्या विरोधात काल भांडूपमध्ये सभा झाली, स्वतः उद्धव ठाकरे या सभेला आलेले होते. तुमच्या सगळ्या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे जाणार आहेत आणि मतदारांना जाब विचारणार आहेत ते प्रमुख. अरे हेच जर अगोदर आले असते, आले यायची पण गरज नाही. मला आणि ज्या व्यक्तीबरोबर प्रॉब्लेम बोलवला असता हे स्थितीच नसती आली ना. मी नसतो गेलो, कोरमच पुरा कुठे झाला होता. मी जर गेलो नसतो, कोरमच कुठं पुरा झाला होता. झालंच नसतं. मला बोलून घेतलं असतं का मी जे सांगत होतो, जिथे येऊन मला शिव्या दिल्यात तिकडे येऊन माफी मागा, मी त्यांच्याबरोबर मातोश्री हे संपला, विषय नसता आला. पण त्यांना ते करायचंच नाही ना, आम्ही हवंच नाही. त्यांना ताकदवर लोक नको आहे, गुलाम लोक पाहिजे. आणि काय प्रॉब्लेम आहे माहिती नाही मला. उद्धवजींबरोबर, आदित्यजींबरोबर का त्यांच्या परिवाराबरोबर जे पण नेते मंडळी आहे कोणाबरोबर काहीच प्रॉब्लेम नाही. सर्वांनी मला मान सन्मान दिलेला आहे, माझ्या कार्यकर्त्यांना मान सन्मान. मी पण तेवढाच, मला कोणी 1 रुपया करतो, मी 100 रुपये करतो, एवढं केलेलं आहे. एक व्यक्तीने खाली हे केलेलं आहे, तोंडावर माझ्यावर ओढ बोलायचे, माझ्या सर्व लोकांना शिव्या द्यायचे. आता किती सहन करणार शिव्या. स्टेजवर बसून शिव्या द्यायला लागले. बोलून थकलो, सांगून थकलो नेते मंडळीला. सर्व नेते मंडळीनं त्यांना सांगून थकलं. पण आता त्यांची काय मजबुरी आहे आता तुम्ही समजू शकता. आता मी सांगायची गरज नाही. मी एवढा मोठा नेता नाही का मी त्यांचा हे करू. याचा अर्थ उद्धव ठाकरे आहारी गेलेत का ते नेत्याच्या? उद्धव ठाकरे आता ते तुम्ही काल आता सुप्रियाताईंच्या लग्नात बघितलं असेल, मालक कोण आहेत? पक्षाचे मालक बदली झालेत ना. पक्षाचे मालक कोण आहेत? हा, बघितलं ना तुम्ही. सुप्रियाताईच्या मुलीच्या लग्नात येताना पक्षाचे मालक कोण आहेत? संजय राऊत साहेबांनी नेहमी मला चांगलं माझ्यावर बोलले, चांगला मला मान सन्मान दिला. मला पण त्यांच्याबद्दल खूप मान सन्मान आहे. मला 2004 मध्ये आमदार बनवण्यामध्ये त्यांचं लीलाधर ढाके साहेबांच्या विरुद्ध त्यांनी मला पूर्ण मदत केली. त्याच्यामुळे त्यांचा एहसान आहे माझ्यावरती. 2009 मध्ये परत मला खासदार मध्ये किरीट सोमय्याच्या विरुद्ध खासदार होण्यामध्ये त्यांनी मला खूप मदत केली. त्याच्याबद्दल त्यांना माझा एहसान आहे. जोपर्यंत ते खूप काय बोलू द्या, मोठे व्यक्ती आहेत, ते बोलू शकतात. मला त्यांच्या विरुद्ध बोलायचं ना. मला ज्याच्याबरोबर प्रॉब्लेम होता त्याच्याबद्दल मी सांगितलं.